वैजापूर शहरातील तहसील कार्यालयासमोर आज वैजापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने पुरवठा विभागाला निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी पुरवठा विभागात धान्य वाटप संदर्भात काँग्रेस पक्षाने आपले निवेदन दिले। या निवेदनामध्ये रेशन कोणत्या तारखेपर्यंत देण्यात यावे, राशन दुकानदाराला दरमहा 500 रुपये का द्यावे लागतात, तसेच अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेच्या आत प्रत्येक दुकानात स्वस्त धान्य दुकानाचा माल मिळाला पाहिजे, या सर्व मागण्यांसाठी आज आंदोलन करण्यात आले। या विषयावर वैजापूर तालुका पुरवठा अधिकारी काकडे यांच्यासोबत संपर्क केला असता त्यांनी सांगितले की स्वस्त धान्य दुकानांना माल पुरवण्याची जबाबदारी ही ठेकेदारांना दिलेली आहे। या कारणामुळे मी या विषयावर काही बोलू शकत नाही। या आंदोलनाप्रसंगी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष राहुल संत, शहर अध्यक्ष डॉक्टर नितेश शाह, बाळासाहेब गायकवाड, मधुकर साळुंके, सुनील बोडके, साहेबराव पदवळ, शक्यसिंह त्रिभुवन, चंदन राजपूतसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। तालुक्यातील तहसील विभागाच्या पुरवठा विभागाच्या विरोधात आज वैजापूर काँग्रेस कमिटीतर्फे हे आंदोलन आम्ही या ठिकाणी घेत आहोत। यामध्ये आमच्या काही मागण्या आहे ज्या या तहसील विभागाने याकडे लक्ष द्यावं, अन्यथा आम्ही हे आंदोलन तीव्र करणार आहोत। कारण शेवटी काँग्रेस हा सर्वसामान्य घटकांच्या प्रश्नाला घेऊन रस्त्यावर उतरत असतो आणि राशन हा प्रश्न जो आहे हा सगळ्यात गंभीर विषय नागरिकांचा आहे। कारण वेळेच्या आत जर अन्नधान्य मिळत नसेल तर त्या गरीब सर्वसामान्य नागरिकांनी त्याच्या घरातली चूल कशी पेटवायची। आमचा पाडवा होतो, रमजान ईद होती, 14 एप्रिल होती, पण ह्या नागरिकांना आतापर्यंत राशन प्राप्त झालेलं नाही आहे। आज आत्ताच सांगितलं की आज 4 तारीख आहे मे महिन्याची, पण एप्रिलचा कोटा अजून ग्रामीण भागात पोहोचलेला नाही आहे। अन्न दिवस जो आहे आज 7 तारीख शासनाचा दिवस आहे की अन्न दिवस आज साजरा करावा। याचं कारण असं आहे की 7 तारखेच्या आतमध्ये राशन जे आहे हे राशन हे ग्रामीण भागापर्यंत पोहोचून तो राशन दुकानदाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, नागरिकांना हा लाभार्थ्यांना लाभ मिळावा। पण या ठिकाणी पुरवठा विभागाचा मोठा गोंधळ आमच्या लक्षात येत आहे। कारण आम्ही 4 महिन्यापासून 5 महिन्यापासून यांचा फॉलोअप घेतो आहे, कुठल्याही प्रकारचं यांनी आजपर्यंत आम्हाला लेखी उत्तर देऊ शकलेले नाही आहे। आमच्या मागण्या काय होत्या आम्ही त्यांना विचारतो की बाबा आम्हाला ज्यावेळेस कळालं असं की जी गाडी किंवा जे लोक राशन पुरवतात ते दुकानदाराकडून 500 रुपये घेतात, त्याच्यानंतर जो 7 तारखेचा अन्न दिवस आहे हा आतापर्यंत साजरा करताना कुठं दिसलेले नाही आहे। आम्ही त्यांना विचारलं की बाबा गोणी जी आहे जर राशनाच्या गोणीमध्ये 2 आणि 3 किलो धान्य कमी का असतं, अशा आम्ही जे काही आमचे प्रश्न आहे हे लेखी निवेदनाद्वारे प्रत्येक वेळेस या विभागाला आम्ही दिल्या। त्यानंतर या विभागाने आम्हाला कुठल्याही प्रकारचं आम्हाला नियमाने जे काही आहे ते लेखी उत्तर आतापर्यंत आम्हाला दिलेलं नाही आहे। आम्ही तालुक्यात 28 तारीख होती तरीही हे राशन पुरवत नाही आहे, त्यामुळे नागरिकांची मोठी हाल अपेक्षा या ठिकाणी होताना दिसत आहे। याच्या विरोधात काँग्रेस पक्ष आज या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये पुरवठा विभागाच्या विरोधामध्ये आंदोलन करतोय। आमची आता एकच मागणी आहे ती म्हणजे निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी आणि गरीब जनतेला न्याय द्यावा। वेळेच्या आत 7 तारखेच्या आतमध्ये राशन पुरवठा सुरळीत करावा अशी आमची मागणी आहे। त्याच्यामुळे आता आम्ही तहसीलदार साहेब असतील हे या अधिकाऱ्यांवरती काय कारवाई करता या गोष्टीकडे लक्ष देऊन आहे। जर या ठिकाणी जर कारवाई झाली नाही आम्ही याचं पुढचं आंदोलन असंच न्याय मिळेपर्यंत चालू ठेवणार आहोत।